नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग कुरकुरीत झटपट तयार होणारी कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते पाहून घेणार आहोत। वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार कोथिंबीरची वडी 10 ते 15 मिनिटांमध्ये योग्य पद्धतीने कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी हिरवीगार कोथिंबीरची जुडी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे आणि नंतर एका सुक्या कपड्यावर मी तिला व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली आहे। त्यानंतर ही कोथिंबीर व्यवस्थित बारीक अशी कापून घेतली आहे बघा। त्यानंतर ह्यासाठी लागणारा मसाला आपण बघून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि 1 चमचा धणे घेतला आहे आणि आता हे आपण मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आता हे वाटलेलं जे वाटण आहे ते आपण ह्या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीर जर व्यवस्थित आपण सुकवली तर ह्यामध्ये जे बेसनाचं प्रमाण असतं ते आपल्याला कमी टाकावं लागतं आणि त्यामुळे आपली कोथिंबीर वडी ही वरून एकदम कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत होते। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकला आहे, थोडीशी हळद टाकली आहे, चिमूटभर मी हिंग टाकून घेते आहे। हिंग टाकल्यामुळे बेसन हे आपल्या पोटाला बाधत नाही। त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। तुम्हाला तिखटाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता। त्यानंतर इथे 1 मोठा चमचा मी तीळ टाकून घेणार आहे। तीळ हे भरपूर कॅल्शियमने भरलेले असतात, त्यामुळे आपण थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे सेवन करणं अतिशय उपयोगाचं असतं। त्यानंतर इथे 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ टाकून घेते आहे आणि 2 चमचे मी इथे बेसनाचं पीठ टाकून घेते आहे। जर तुमची कोथिंबीर जास्त ओली असेल तर बेसन ह्यामध्ये जास्त लागू शकतं, त्यामुळे कोथिंबीर आधीच तुम्ही सुक्या कपड्यावर आधी सुकी करून घ्या। हे नक्की लक्षात ठेवा, जेवढी कोथिंबीर तुम्ही सुकी करून घ्याल तेवढं बेसनाचं प्रमाण कमी लागेल। आता हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला सुकं असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे सुकेच पीठ आणि मसाले मी व्यवस्थित असं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेते आहे बघा। हे याचं कारण आहे की सुके असताना जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो की आपल्याला मळण्यासाठी पाणी किती लागणार आहे, म्हणजे कोथिंबीरचा गोळा मळण्यासाठी पाण्याचा अंदाज आपल्याला घेता येतो। आता ह्यामध्ये अगदी 2 चमचे मला पाणी घेणार आहे मी, कारण कोथिंबीरमध्ये जेव्हा आपण पाणी मळण्यासाठी टाकतो तेव्हा कोथिंबीर स्वतःचं पाणी किंवा मॉइश्चर देखील सोडत असते, त्यामुळे पटकन पीठ एकदम पचपचित होण्याची शक्यता असते, म्हणून अंदाज घेऊनच थोडं प्रमाणातच पाणी घ्या। आता या ठिकाणी मला थोडंसं बेसन कमी वाटतं, त्यामुळे मी 1 मोठा चमचा भरून आणखीन थोडं बेसन घेते, म्हणजे एकूण मला 3 मोठे चमचे बेसन ह्या कोथिंबीरीमध्ये लागलेलं आहे बघा। तुम्ही बघू शकता इथे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। आता बघा असं व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता आपला गोळा व्यवस्थित असा बांधत चाललेला आहे, याचा अर्थ आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पडलेलं आहे। आता बघा व्यवस्थित असा आपला गोळा तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी थोडंसं तेल घेऊन हा गोळा व्यवस्थित असा मळून घेते आहे, जेणेकरून आपण जेव्हा वड्या थापू तेव्हा ते कोथिंबीरीचं पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। हे बघा अगदी 1 चमचाभर मी तेल घेतलं आहे आणि ते तेल देखील व्यवस्थित आपल्या ह्या गोळ्याला आपण लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला गोळा हा थोडासा तेलामध्ये देखील मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडीचं पीठ आता आपलं रेडी आहे। आता ह्यासाठी मी 1 तेल लावून प्लेट घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही प्लेट इथे वापरली तरी देखील चालू शकतं। आता हे जे कोथिंबीर वडीचं मिश्रण आहे ते मी या प्लेटमध्ये टाकून घेते आहे आणि व्यवस्थित चारी बाजूनी गोलाकार ते मिश्रण प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा याच्या वड्या पाडू त्या एकदम सुंदर निघतील। हे बघा असं छान असं पसरवून घ्यायचं। जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात लावा, म्हणजे ते मिश्रण तुमच्या हाताला चिटकणार नाही। हे बघा व्यवस्थित असं मिश्रण मी प्लेटमध्ये आता पसरवून घेतलेलं आहे। आता ह्यावर आपण सफेद तीळ थोडेसे भुरभुरून घेणार आहोत, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपली वडी दिसायला पण खूप सुरेख दिसते तयार झाल्यानंतर। आता ही प्लेट मी वाफवून घेण्यासाठी पात्रामध्ये ठेवणार आहे। तुमच्याकडे जर तसं वाफवायचं पात्र नसेल तर तुम्ही कुठल्याही टोपामध्ये खाली पाणी ठेवा आणि त्यावर कुठली स्टीलची प्लेट असो ती ठेवली आणि त्यावर झाकण ठेवलं तरी देखील तुमच्या वड्या एकदम उत्तमच तयार होतील। आता 10 मिनिटं आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया की आपल्या वड्या व्यवस्थित झालेल्या आहेत की नाही। तुम्ही बघू शकता इथे वरचं पाणी सगळं असं सुकलेलं आहे आणि छानपैकी मिश्रण आपलं सुकं झालेलं आहे। आता आपण सुरी टाकून देखील बघूया।
बघा सुरी पूर्ण क्लीन आली आहे, जरा सुद्धा लागलेलं नाही। याचा अर्थ आपल्या कोथिंबीरीच्या वड्या परफेक्ट अशा वाफवून झालेल्या आहेत। आता ह्या स्टेजला आपण ही प्लेट खाली काढून घेणार आहोत आणि थोडी थंड करून द्यायची आहे। जर तुम्ही गरम याच्यात वड्या पाडायला गेल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपली ही प्लेट व्यवस्थित अशी थंड करून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्या तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये साईडला तेल देखील गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर इथे आपली वड्यांची प्लेट देखील थंड झालेली आहे। आता मी एका सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे स्क्वेअर आकाराच्या वड्या पाडून घेते। तुम्हाला कशा डायमंड शेपमध्ये, चौकोनी, उभ्या जशा पाडायच्या तशा वड्या पाडून घ्या। जर वड्या पाडताना हे पीठ जर सुरीला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात सुरीला लावून घ्या। बघा व्यवस्थित अशा वड्या पाहिजे त्या आकाराच्या आपण पाडून घेणार आहोत। खूप छान होतात ह्या, नक्की करून बघा। हे बघा व्यवस्थित अशा माझ्या वड्या आता पाडून झालेल्या आहेत। मी याच्यातल्या 1-2 वड्या तुम्हाला उचलून देखील दाखवते। बघा असं उलटनं आतमध्ये घालायचं आणि अशा वड्या अलगद अशा वर आणायच्या, म्हणजे त्या तुटणार नाहीत। खाली बघा अजिबात वडी चिटकलेली नाही, तुम्ही बघू शकता। मी इथे एक वडी उचलून देखील दाखवते तुम्हाला। हे बघा किती छान चौकोनी स्क्वेअर आकाराची आपली वडी तयार झालेली आहे। आता ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी साईडला जे तेल गरम करायला ठेवलं होतं तेही व्यवस्थित आता गरम झालेलं आहे। आपलं तेल देखील छान आता गरम झालेलं आहे। आता जे आपण वड्यांचे काप पाडून ठेवले आहेत त्या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान वड्या झाल्या आहेत, बघा खालूनही व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता ह्या वड्या आपण तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। वड्या टाकताना गॅस थोडी बारीक ठेवा, जेणेकरून सगळ्या वड्या टाकल्यानंतर एकसारख्या त्या तेलामध्ये तळून निघतील। जेवढ्या आपल्या कढईत बसतील तेवढ्या वड्या आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत। जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर आपल्याला पलटी करताना थोडा त्रास होतो। बघा इथे सगळ्या वड्या टाकून झाल्यानंतर मी गॅस फास्ट केली होती। आता ह्या वड्या खालच्या बाजूने व्यवस्थित अशा शेकून निघाल्या आहेत, छान तळून निघाल्या आहेत। बघा तुम्ही बघू शकता आता मी पलटी करते आहे। दोन्ही बाजूने आता ह्या वड्या अशाच क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तांदळाच्या पिठामुळे काय होतं, आपल्या वड्यांचं वरचं जे आवरण होतं ते कुरकुरीत होतं आणि बेसन पिठामुळे त्या वड्या आतमध्ये खुसखुशीत व्हायला मदत होते। अशाच खमंग आणि कुरकुरीत वड्या नक्की तुम्ही करून बघा, खूप छान होतात, टेस्टही खूप सुंदर लागते। आता बघून घ्या तुम्ही, छान अशा वड्या आपल्या दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून झालेल्या आहेत। बघा किती छान दिसतायत। हे बघा छान अशा खरपूस वड्या आपल्या दोन्ही बाजूनी तळून झालेल्या आहेत। आता ह्या आपण झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं तेल गाळून दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून जे एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा झाऱ्यातून निथळून जाईल। हे बघा व्यवस्थित असं तेल गाळून आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत, खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात ह्या। अगदी 2 दिवस सुद्धा या वड्या अशाच कुरकुरीत राहतात। तुम्ही बघू शकता सगळं तेल व्यवस्थित असं मी निथळून घेतलेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर मी काढून घेते आहे। बघा सगळं तेल छानपैकी आपण निथळून घेतलेलं आहे। खमंग क्रिस्पी आणि आतून एकदम खुसखुशीत कोथिंबीर वडी आपली तयार आहे। मी तुम्हाला उचलून देखील दाखवते। बघा अजिबात तेलकट झालेली नाही, किती कुरकुरीत दिसते वरून, पण मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। खूप छान जाळी पडते यांना, नक्की करून बघा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।